कोणतीही कन्स्ट्रक्शन स्कीम या 4 गोष्टींवरती अवलंबून असते. एक तर फाउंडेशन आहे, आरसीसी वर्क आहे, ब्रिक वर्क, प्लास्टर आहे आणि फिनिशिंग आयटम्स आहेत. जेव्हा आपण फाउंडेशनचं वर्क करतो त्यावेळेस आम्ही सॉइल इन्व्हेस्टिगेशन असतील, सॉइल टेस्ट असतील, या गोष्टींकडे जास्त लक्ष देतो, जेणेकरून बिल्डिंगचा जो पाया आहे तो भक्कम होतो. आरसीसी वर्क मध्ये आम्ही रेडीमिक्स कॉन्क्रीटचा यूज करतो. रेडीमिक्स कॉन्क्रीटच्या जेव्हा गाड्या येतात त्यावेळेस आम्ही बॅच रिपोर्ट असतील, जो ग्रेड आम्ही दिलाय तो त्यांनी वापरलाय का, सिमेंटचं प्रपोर्शन असेल, ॲग्रिगेटचं प्रपोर्शन असेल, पाण्याचं प्रपोर्शन असेल, या सगळ्या गोष्टी चेक केल्याशिवाय आम्ही कॉन्क्रीट भरतच नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ब्रिकवर्क आणि प्लास्टर. ब्रिकवर्क मध्ये 3 गोष्टी यूज होतात. एक तर आहेत विटा, दुसरी गोष्ट आहे सिमेंट आणि तिसरं ॲग्रिगेट आणि पाणी. सिमेंट जेव्हा आपल्या साईटवरती पोहोचतो तेव्हा आम्ही त्याची फिजिकल टेस्टिंग करतो. सिमेंटच्या बॅग्समध्ये लम्प्स तर नाही ना झालेले. त्यानंतर डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग देखील आम्ही चेक करतो, कारण की जेवढं जुनं सिमेंट तेवढी त्याची स्ट्रेंथ कमी होत जाते. त्याच्यानंतर प्लास्टरमध्ये देखील याच गोष्टी आम्ही सगळ्या फॉलो करतो. चौथी गोष्ट आहे फिनिशिंग आयटम्स. फिनिशिंग आयटम मध्ये प्लंबिंग असेल, टाईल वर्क असेल, ग्रेनाइट वर्क असेल, कलर असेल, पीओपी वर्क असेल, या गोष्टी येतात. ह्यामध्ये त्याच किमतीत चांगली गोष्ट, ब्रँडेड गोष्ट देण्याचा आमचा प्रयत्न असतो.